गुप्तेश्वर 11 वर्सेस रियांश 11. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय. आणि पहिला चेंडू वाईड +1. 2 धावा. बॉलर आहेत जयवंत महांगडे फौजी. पुढील चेंडू काय गरज नाही. आणि पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि विकेट. पुढील बॅट्समन किरण महांगडे. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. पुढील चेंडू फौजीचा किरण महांगडे यांच्यासाठी. पटकवलेला चेंडू आणि जेलचा प्रयत्न परंतु 4 धावा. मिस बिल्डिंग. कॅचचा प्रयत्न केला परंतु जज करता आला नाही आणि 4 धावा. मागील मॅचचे सामनावीर ऋतिक महांगडे. पुढील चेंडू ऑफ साईडला सुंदर असा ठेवलेला. पाहूया 1 धाव पूर्ण. एका धावावर समाधान. धावसंख्या पोचतीये 8. पुन्हा एकदा तटवलेला चेंडू. आत्ताची 1 धाव. आणि अनेक साईडला तटवलेला चेंडू परंतु 1च धाव आणि धावसंख्या पोचतीये 9. एका षटकानंतर धावसंख्या 9. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 9. चेंडू किती झाले? 5 चेंडू 5. एक मिनिट करेक्शन करू. पहिला वाईड, दुसरी विकेट, 4 आणि 1 आणि 1. 4 चेंडू झालेत. नऊ. आणि ऑफ साईडला तर टोलेला चेंडू आणि 4 धावा. आणि षटक समाप्तीचा इशारा. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचते 13. तुषार गायकवाड यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये प्रथमेश शिर्के यांच्याकडून.
पुढील चेंडू आणि गोलंदाज योगेश आणि हातात ठेवण्याचा प्रयत्न आणि काय डेड बॉल अंपायर यांचा इशारा योगेश बॉल बॉल मारलेला बॉल आणला नाही का पंच काय निर्णय डेड बॉल यूट्यूब चेक करता येतोय का पहा याच्या त्याचा पॉवर प्लेचा जो शेवटचा चेंडू मारला बॉल यूट्यूबवर नाही समजत आहे पहा अंपायर आपला डिसिजन द्या आणि मॅच चालू करा
हे पहा क्रिकेटमध्ये पंचांचा निर्णय अंतिम राहील. डेड बॉल. दोन्ही संघांनी सहकार्य करावे. डेड बॉल. कृपया आपल्याला अजून भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत. दोन्ही संघांनी सहकार्य करा. आपल्या मॅचेस यूट्यूब लाईव्ह आहेत. पूर्ण गाव बघतोय. गाव का तालुका बघतोय. पंच एकही बॉल नाही. डेड बॉल आहे ना. ठीक आहे. आणि हा दुसरा पहिल्या चेंडूवर उत्कृष्ट असा कॅच. पुढील फलंदाज वाजिद बागवान. पुढील चेंडू वाजिद यांच्यासाठी. योगेश यांचा. एक धाव. डिक्लेअर स्वरूपाची. पुढील चेंडू वाजिद यांच्यासाठी. पटवलेला चेंडू लेग साईडला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. पुढील चेंडू ऑफ साईडचा प्रयत्न परंतु हा डिक्लेअर स्वरूपात. एक धाव आणि धाव संख्या पोहोचली 17. हा पटवलेला लेग साईडला चेंडू गॅपमधून आणि सुंदर असे क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु दोन धावावरती समाधान आणि धावसंख्या पोचते 19. 5 चेंडू 19. पुन्हा एकदा पटवलेला लेग साईडला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा आणि 2 धावेवरती समाधान आणि अंपायरांचा षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकानंतर गुप्तशरी 11ची धावसंख्या पोचते 21 धावा.
किरण. तिसरा षटक संकल्प. किरण यांनी तटवलेला हा चेंडू पाहूया आणि षटकार. संकल्प यांच्यावरतीच केलेला हल्ला आणि हा षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार. पुढे चेंडू किरण यांना पाहूया. पुन्हा एकदा तडवलेला चेंडू. कॅचची संधी आणि कॅच आउट. पुन्हा तटवण्याचा प्रयत्न आणि झेल बाद. पुढील बॅट्समन रितेश. गणेश काकडे यांनी इनिंग ब्रेक झाल्यानंतर ना कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधावा. 4 चेंडूचा खेळ बाकी आणि आता लेफ्ट हँड बॅट्समन रितेश. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा करतायत. पुढे चेंडू ऑफ साईडला तटवलेला सुंदर असा चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 2 पूर्ण आणि 2 धावा पूर्ण आणि धाव संख्या पोहोचते 29. आणि वाईट चेंडूचा इशारा अंपायर कुणाल मांगडे यांचा. पुढे चेंडू शॉट आहे. तटवलेला चेंडू पाहूया आणि हा कॅच. सुंदर असा कॅच. रितेश बॅक टू पवेलियन. आणि आता पुढील बॅट्समन आलेले आहेत. निखिल. निखिल पाहूया. लेफ्ट साईडला तटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना धाव बाद. 2 धावा पूर्ण आणि धाव संख्या पोहोचते 32. आणि हा सुंदर असा तटवलेला चेंडू. खेळ देण्याची संधी आणि हा झेल बाद. वाजिद निखिल. आणि 3 षटक समाप्तीनंतर गुप्तेश्वर 11 संघाची धाव संख्या 32. 33 टू विन. रियांश 11 संघाला 33 धावांची आवश्यकता.
नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य पसरणे गावची आन बान शान आजच्याच दिवसामध्ये गुलालाचे मानकरी ठरलेले आपल्या सर्वांचे लाडके भूमी इलेव्हनचे संघ मालक पसरणे गावचे सुपुत्र स्वप्नीलभाई गायकवाड यांचं होतं आगमन. स्वप्नीलभाई गायकवाड यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि त्याचबरोबर पंचायत समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आपल्या मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. मॅच अगदी आपण सुरू ठेवणार आहोत. भाई येतात. भाईचं क्रिकेटवरचं प्रेम देखील अतोनात संघ दाखल झाला टॉप 5 मध्ये आणि आता संघामधून खेळताना देखील भाई आपल्याला पाहायला मिळतील. मॅच सुरू ठेवा. नाथ साहेबांच्या नावानं चांगले पाचच्या दगदगीच्या दिवसात देखील या व्यक्तीचं क्रिकेटवरचं प्रेम कमी झालेलं नाहीये. क्रिकेट आपण सुरू ठेवूया. मॅच सुरू ठेवा. अंपायर्सना विनंती आहे, मॅच थांबवू नका. भाईंना विनंती, आपण या मंच आपल्यासाठी सजलाय, मंचावरती स्थानापन्न व्हा. आजच्या दिवसाचे गुलालाचे मानकरी अर्थातच पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य पसरणी गावची आन बान शान पसरणी गावचे सुपुत्र स्वप्नीलभाई गायकवाड. सचिन आणि योगेशची जोडी स्वप्नीलभाई गायकवाड. विनंती आहे आपण स्थानापन्न व्हा, मॅचेसचा आनंद लुटा. यावेळी अगदी आडाबाटने खेळायला फटका सिंगल मिळते. 32 धावा उभारला, 33चं लक्ष. डॉट बॉल येतो दुसरा. अनुज मांढरे भैया गोलंदाजी करतायत. आणखी एक डॉट बॉल, सुंदर गोलंदाजी. चला आडाबाटने पटका खेळला, फसला हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल तुषार गायकवाड पकडलाय कॅच. विकेटचं पतन जल्लोष मैदानामध्ये पाहायला मिळेल. योगेश डगआउट मध्ये परतून जाईल माघारी. महत्वाची मॅच, क्रुशियल मॅच मध्ये चांगली कामगिरी अनुज भाई असा पूर्ण अनुभव पणाला लावलाय. चला बॅट्समन लगेच दाखल व्हा, घाई करा. स्वप्नीलभाई गायकवाड आले आणि पूर्ण वातावरणच बदललंय. वातावरणामध्ये अगदी चैतन्य पसरलंय. सर्व खेळाडू देखील आपल्याला विजयाच्या गुलालामध्ये रंगताना पाहायला मिळतात. हीच पसरणीचा जो हॅशटॅग आहे, एक ही हेच बळ आम्ही पसरणीकर, हे सिद्ध केलंय पसरणीच्या खेळाडूंनी, ग्रामस्थांनी. डॉट बॉल रोहित आला. रोहित फलंदाज. चला एक धाव अवघी या षटकामध्ये आले आतापर्यंत. एक बॉल बाकी. महत्वाचा चेंडू या ओव्हर मधला. यावेळी फटका आडाबाटने खेळला. तुषार बॉलच्या पाठी थांबवण्याचा प्रयत्न यशस्वी निष्ठून जातोय. चौकार, सीमा पार, मिळतील धावा. 4 बोर्ड होईल पार. धावफलकाला येतोय आकार. 5 धावा धावफलकावर. टॉप 5 मध्ये दाखल होण्यासाठीचा संघर्ष, अखेरचा संघ ठरणार कोण याकडे नजर असणार आहेत. अगदी काही क्षणांमध्ये टॉप 5 मधून एक संघ टॉप 3 मध्ये जाताना पाहायला मिळेल. उरलेल्या 4 संघांना मात्र लढावं लागेल. ती लढाई लढण्यासाठीचा संघर्ष. टीम मीटिंग करू नका, वेळ कमी आहे. चला घाई करा.
फौजी 11, भूमी 11, अनिश 11, छत्रपती 11 चारही टीमचे फक्त कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील. क्वालिफाय झालेल्या चारही संघांचे फक्त कॅप्टन या, फक्त कॅप्टन येतील, दुसरं कोणी येणार नाही, लक्षात घ्या. गोलंदाजीसाठी आलाय तो रितेश. चारही टीमचे कॅप्टन प्लीज या. भाई आपण स्थानापन्न व्हा, काही क्षणामध्ये आपण लॉट करणार आहोत. थोडा वेळ आहे वेळ आपल्याकडे. येस, थोडा वेळ थांबा, बसून घ्या तोपर्यंत. भाई कॅप्टन बोलवा, चारही कॅप्टन. मॅच सुरू ठेवा तोपर्यंत. यस, पंच निर्णय सांगा. पंच, या बॉलवर काय घडलं? विकेट आली. पंच, या ओव्हरमध्ये बॉल किती झालेत? एकच बॉल, पहिल्या बॉलवर विकेट आली. रन 1 रन आणि विकेट. 1 रन आणि विकेट आली. 1+ विकेट. सचिन बाद होत आहेत. 6 धावा धावफलकावर बॅटिंगसाठी स्वतः संघमालक संकल्प होत आहेत. भाईंना विनंती आहे, भाई प्लीज या बाजूला या. चारही कॅप्टन या. भूमी 11, अनिश 11, भूमी 11, अनिश 11, त्यानंतर छत्रपती 11. चांगला बॉल, डॉट बॉल आलाय. या बाजूला समोर नका थांबू, कोणी समोर नका, फक्त कॅप्टन या इकडे. षटकार घ्या, सिक्सर येतोय. आपण लॉट करतोय. पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील त्यांची मॅच लागेल, नंतरच्या 2 चिठ्ठ्या उचलतील त्यांची मॅच लागेल. जी शिट्टी शिल्लक राहील ती टॉप 3 मध्ये जाईल. कॅप्टन लक्षात घ्या, चारही कॅप्टन आहेत का? इतर कोणी समोर थांबणार नाहीये. पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील त्यांची मॅच लागेल, नंतरच्या 2 चिठ्ठ्यांची मॅच, उरलेला संघ टॉप 3 मध्ये जाईल, 5वा संघ. ओके भाई, पहिली चिठ्ठी उचलल्यानंतर सांगा. बाजू काय समोर ना, पहिली 2 उचला सर. येस, थांबा. फौजी 11 विरुद्ध, येस, दुसरी उचला भाई. षटकार घ्या. फौजी 11 विरुद्ध अनिश 11, पहिली मॅच लागेल. अजून 2 चिठ्ठ्या उचला. समोर बाजू सर, मॅच बघू द्या. भूमी 11 विरुद्ध छत्रपती 11 मॅच लागते. चालू सामन्यातील विजेता संघ थेट टॉप 3 मध्ये जाईल. चला, विकेट आली या दरम्यान. बाजूला सरकायचं, जरा थोडं जागा मोकळी करा. भाई आपण बसून घ्या. बाईची आपण हितगुज करणार आहोत. बाई जाऊ नका भाई, 2 मिनिटं थांबा. 6 बॉल 13ची गरज आहे. 20 धावा झाल्यात. फोटो काढा. चला, पहिल्या मॅचचा टॉस होणार आहे. टॉस साठी या फौजी 11, अनिश 11. टॉस साठी कॅप्टन या. भाईंच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. फौजी 11, अनिश 11, कॅप्टन या. संकेत मुंगसे या. 6 बॉल 13ची गरज आहे. चला, 6 बॉल 13, क्रुशियल मॅच. जिंकणारा संघ थेट टॉप 3 मध्ये. चला, घाई करा. तुषार आलेत गोलंदाजीला. समोर संकल्प.
पहिला चेंडू आडावाटनं खेळलाय, गॅप शोधण्याचा प्रयत्न राहिलाय, इथं मात्र थांबवला जातोय. 2 धावा तर नक्कीच येतील, बॅकअप देणं गरजेचं आहे, दिला जातोय. 2 धावा आल्यात. 5 बॉल 11ची गरज. क्रुशियल मॅच, महत्वाचा सामना. यावेळी फटका खेळला आहे, अगदी चांगले क्षेत्ररक्षण छोट्या खेळाडूकडून, अवघी एक सिंगल. आता मात्र 4 बॉल 10ची मॅच, क्रुशियल मॅच. कोणता संघ मारणार बाजी, गुप्तेश्वर की रियांश 11? फटका फसला आहे, डॉट बॉल, अगदी इथं स्ट्राईक, सॅक्रिफाईस, विकेट आली आहे. पंच निर्णय देतील, इथं मात्र विकेट आहे. तीन बॉल 10ची गरज आहे. तीन बॉल 10ची गरज आहे. चला, नवीन फलंदाज आला बॅटिंग साठी, अक्षय. यावेळी पुन्हा एकदा हवेमध्ये खेळला, फटका गॅप मध्ये शोधण्याचा प्रयत्न राहिलाय. 2 धावा तर आल्यात. आता मात्र समीकरण 2 बॉल 8 धावांचं. दोन बॉल 8ची गरज. महत्वाचा बॉल असेल संपूर्ण मॅच मधला, सर्वात इम्पॉर्टंट बॉल. यावरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न राहिला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. फेकी किपर सेंडला केले, बॉलर सेंडला फेकी, इथं 2 धावा आल्यात. आता 1 बॉल 6ची मॅच. षटकार खेळला तर रियांश 11 थेट टॉप 3 मध्ये. कॅप्टन टॉस पडून घ्या, आता काय बाहेर गेले असं. 1 बॉल 6ची मॅच. कोण मारणार बाजी, क्रुशियल इम्पॉर्टंट मुवमेंट. टॉप 3 मध्ये जाणारा संघ कोणता असेल, थेट टॉप 3. टॉप 3चं तिकीट दावावर लागले. गुप्तेश्वर की रियांश, तुषार की संकल्प, कोणता खेळाडू इथं हिरो ठरणार. 1 बॉल 6ची गरज. फटका फसलाय, इथं मात्र विजेता ठरतोय गुप्तेश्वर 11. या मॅच मध्ये बाजी मारली आहे गुप्तेश्वर 11 या संघानं, आणि यामध्ये महत्वाची भूमिका ज्या खेळाडूने बजावली तो खेळाडू किरण महांगडे ठरतोय मॅन ऑफ द मॅच. टॉप 3 मध्ये जातोय गुप्तेश्वर 11. चला, टॉस होतोय. फौजी 11 अनिश 11 काटाचा कॉल, टॉस जिंकलाय. अनिश 11 बॅटिंगचा निर्णय घेतलाय. चला, लगेच फिल्डिंग संकेत तयार राहायचंय. गणेश सर, शंकर साधा गणेश सर. दोन ओव्हरची मॅच असेल, पॉवर प्ले नाहीये, लक्षात घ्या. 2 ओव्हरची मॅच, पॉवर प्ले नाहीये. अनिश 11 फौजी 11.